झी 24 तासवर राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरल्याचं समोर आलंय. 18 डिसेंबरला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे अशी माहिती झी 24 तासला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. मुंबईत महायुतीला शह देण्यासाठी ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारलाय आणि मुंबईसह 5 महापालिकांमध्ये ठाकरेंची युती होणार आहे. त्यामुळे 18 डिसेंबरला शिवसेना युबीटी मनसे मनोमिलनावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या युतीची खरं तर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एक प्रकारे उत्सुकता ताणली गेलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुद्धा ठाकरे बंधू जेव्हापासून एकत्रित आलेत तेव्हापासून युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची प्रतीक्षा असताना आता ठाकरे बंधूंच्या युतीसाठीचा मुहूर्त ठरलेला आहे. ही तारीख ठरली असल्याचं कळतंय आणि 18 डिसेंबरचा हा मुहूर्त साधला जाईल. राज ठाकरे यांच्या आयुष्यात 9 या क्रमांकाला मोठं महत्त्व असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. यामध्ये 27 तारखेला त्यांनी शिवसेना सोडलेली होती. 27 तारखेलाच ठाकरे बंधू एकत्रित आले होते आणि आता युतीची औपचारिक घोषणा जर 18 तारखेला होत असेल तर या दोन्हीची बेरीज 9 होते. त्यामुळे 9 हा क्रमांक ठाकरेंच्या आयुष्यामध्ये निश्चितच महत्त्वाचा आहे. त्यामुळे 18 डिसेंबरला ही युती आता होती आहे असे संकेत मिळतात अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या औपचारिक युतीची घोषणा 18 डिसेंबरला होणार अशी माहिती झी 24 तासला कळतीये आणि या संदर्भात काही राजकीय विश्लेषकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रविकिरण देशमुख सर या संदर्भात काय म्हटले ते आपण एकदा पाहूया. कालचा जो निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्याच्यामध्ये अवघे 8 दिवस मिळालेले आहेत राजकीय पक्षांना आघाड्या युत्या जाहीर करण्यासाठी, उमेदवार ठरवण्यासाठी. तर या 8 दिवसामध्ये अशा घडामोडी अपेक्षितच आहेत आणि त्यांना घाई करावी लागणार आहे सगळ्यांनाच की आता आपण कुठे कसं लढायचं. बहुधा त्यांची तयारी झाली असावी असं म्हणायला हरकत नाही, कारण ठाकरे बंधूंमध्ये सुद्धा आतापर्यंत 3 ते 4 वेळा बैठका झालेल्या आहेत आणि आपण त्याच्या बातम्याही दिलेल्या आहेत. आता 18 तारखेला ते औपचारिकरित्या घोषणा करतील, परंतु आता ही युती मुंबईच्या पलीकडे नेण्याचा त्यांचा मानस दिसतो, कारण महायुती खूप ताकदीने लढणार आहे. हे तर दिसायला लागलेलं आहे. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील यांनी काय काय घोषणा केल्यात अलीकडच्या काळात, त्या सर्व घोषणांचा रोख हा महानगरपालिकांमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स राहावा असाच दिसून येतोय. त्यामुळं विरोधी पक्षामध्ये आता अपरिहार्यता आहे की त्यांना ताबडतोब निर्णय घेणं भाग आहे, नाही तर ते खूप मागं पडतील. म्हणूनच ठाकरे बंधू 18 तारखेला युती जाहीर करू शकतात. शिवाय ते मुंबईच्या पुढे म्हणजे ठाणे, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे अशा ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी जे युती जाहीर करतात का, तशी केल्यास ती युती फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे व्यापक स्वरूप तिचं जाहीर होईल. मग महाविकास आघाडीचं काय होणार? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला काही त्याबद्दल वेगळी मतं आहेत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीची 18 डिसेंबरला घोषणा होईल अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी झी 24 तासला दिली आहे. खरं तर राजकारणातल्या गोष्टी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी असू देत, तर राज ठाकरे यांनी 9 क्रमांकाला नेहमीच महत्त्व दिलेलं आहे. एक प्रकारचा हा लकी नंबर राज ठाकरेंसाठी असल्याचं एक सांगितलं जातं. त्यामुळे 18 डिसेंबरला आता युतीची घोषणा होणार असल्याची माहिती झी 24 तासला कळते आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा ही 18 डिसेंबरला होईल. यावर अनेक राजकीय विश्लेषकांनी आपली मतं दिलेली आहेत. या संदर्भात संदीप आचार्य काय म्हटले राजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार ऐकूया. एकूण राज ठाकरेंचा प्रवास बघितला तर 9 तारखेशी निगडित आहे, त्यामुळे 18 तारखेला होऊ पण शकते. बरोबर आहे, तो मुद्दा नाही आहे, त्यांना लवकर करावी लागेल. पण जागा वाटप हा जो कळीचा मुद्दा आहे तो अजूनही माझ्या माहितीप्रमाणे सुटलेला नाहीये. आता तो जेव्हा सुटेल तेव्हा ती युती जाहीर होईल. हा एक भाग झाला. ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी पुणे, नाशिकमध्ये तशी बघितली तर मनसेकडेही ताकद नाही आणि शिवसेनेकडेही ताकद नाहीये. त्यामुळे तिथे व्यवस्थित अंडरस्टँडिंग मध्ये होऊ शकतं. राहिला प्रश्न मुंबईमध्ये. मुंबईचा मुद्दा असा येतो की शिवसेना एकनाथ शिंदे गटाने साधारणपणे 2012 आणि 2017च्या इलेक्शन मधले 127, 125, 124 नगरसेवक आपल्या पक्षात घेतलेले आहेत. त्यातले जवळजवळ 44 2017चे नगरसेवक आहेत. म्हणजे जे काही ठाकरे शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले त्यातले जवळजवळ 44 माजी नगरसेवक आज एकनाथ शिंदेकडे. या 44 पैकी महत्वाच्या मेजर जागांवरती मनसेकडनं दावा सांगितला जातो अशी माझी माहिती आहे.
म्हणजे मनसेची भूमिका अशी होती, आम्हाला शिवडीत 2 पाहिजेत, माहीममध्ये 2 पाहिजेत, वरळीत 2 पाहिजेत, विक्रोळीत 2 पाहिजेत, भांडूपमध्ये 2 पाहिजेत, मागाठाण्यात 2 पाहिजेत. म्हणजे असं आहे की ज्या शिवसेनेने आणलेल्या जिंकलेल्या जागा होत्या, केवळ उमेदवार त्यांचे गेलेत, त्या रेडी आयत्या जागा जर त्यांना पाहिजे असतील तर त्याच्या बदले शिवसेनेला बेनिफिट काय मिळणार आहे मनसेकडनं? मनसेची एकही जागा नव्हती, मनसेकडे मतही नव्हती. विधानसभेत मनसेच्या 26 जागा लढल्या होत्या, त्याच्यामध्ये 5,000 मतं मिळालेल्या जागा किती आहेत, वॉर्ड किती आहेत? तर मग शिवसेनेला फायदा काय होणार आहे मनसेला सगळ्या जागा दिल्यानंतर? आणि मनसे या सगळ्या परिस्थितीत भाजपच्या विरोधात किती लढणार आहे, काँग्रेसच्या विरोधात किती लढणार आहे, हाही एक महत्वाचा मुद्दा आहे ना. ते हे सगळे अजून माझ्या माहितीप्रमाणे जे काही पेच आहेत ते अजून प्रसंग सुटलेले नाहीये. ते येत्या 2-4 दिवसात त्यांना सोडवायला लागतील, त्याच्यानंतर जागा निश्चित करायला लागतील आणि त्याच्यानंतर युतीची घोषणा होऊ शकते.